नमस्कार. आपण आज चपाती रोल बनवणार आहोत. शिळी किंवा ताजी चपाती असेल त्याची आपण भाज्या टाकून रोल बनवूया. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी दाखवते तुम्हाला. ह्या चपात्या मी घेतल्यात 6 आहेत चपात्या ह्या. ही शिमला मिरची 2 कट करून घेतले, टोमॅटो 2 कट करून घेतलेत, थोडासा कोबी घेतलाय, कांदा घेतला 1 कट करून, थोडीशी काकडी घेतले, हे चीज बारीक पीस असतात ते 5 पीस पिसून घेतलेत. ही शेजवान चटणी आहे, ही घरी बनवलेली चटणी आहे. मीठ थोडंसं चवीनुसार. हा टोमॅटो सॉस आहे, मिरची पावडर आणि तेल. आणि मिरची पावडर नको असेल तर मिरी पावडर टाकायची. आपण अगोदर भाज्या तयार करून घेऊया. कढई तापलेली आहे, किंचित तेल टाकायचं, अगदी थोडंसं, जास्त लागत नाही तेल याला. आता भाज्या टाकून घेऊया आपण. कांदा टाकला, काकडी, शिमला मिरची, टोमॅटो आणि हा कोबी. सगळं असं एकदम टाकून घ्यायचं. गॅस फास्ट ठेवून अगदी 2 मिनिट असं परतून घ्यायचं, अगदी 2 मिनिट. जर 2 मिनिट हे परतून घेतले की तेलाच्या ऐवजी बटर टाकलं तरी चालतं. सगळ्या भाज्या परतून घेतल्यात 2 मिनिट. आता गॅस बंद करून घेऊया आणि काढून घेऊया थंड करायला. मी आता काढून घेते आणि थंड करत ठेवते. ही भाजी मी अगदी 2च मिनिट परतून घेतली तेल टाकून. मीठ टाकलेलं नाही. आता मीठ टाकून घेऊया आपण थोडंसं. थंड झाल्यावर मीठ टाकायचं, नाहीतर मग पाणी सुटतं भाजीला. चवीनुसार टाकून घ्यायचं मीठ. थोडीशी मिरची पावडर टाकायची. मिरची पावडर नको असेल तर मग मिरी पावडर आपण टाकली तरी चालते. हलवून घेऊया. आता ही शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस एकत्र करून घेऊया आपण. आता आपण रोल तयार करूया चपातीचे. आता तवा तापत ठेवला इकडे, गॅस एकदम बारीक लावलाय. आता आपण रोल तयार करून घेऊया. अशी एक चपाती घ्यायची आणि हे दोन्ही सॉस मिक्स केले ते असे लावून घ्यायचे. थोडी थोडी भाजी टाकायची तयार केलेली. आपल्याला जशी पाहिजे तशी टाकायची. जास्त पाहिजे असेल तर जास्त टाकायची आणि कमी आवडत नसेल जास्त तर थोडी थोडी साधारण टाकायची. आणि हे चीज असं टाकायचं वरून, मस्त आहे की बुरबुरायचं. आणि आता आपण रोल करून घेऊया याचे.
हे असं रोल तयार करून घेते सगळे. असे सगळे रोल तयार करून घ्यायचेत आपण. चटणी सगळीकडून लागली पाहिजे मस्त. शिळी ताजी चपाती असेल तरी चालते, शिळी चपाती पण छान होते. भाजी पसरवून घ्यायची चांगली. ह्याच्यामध्ये तुम्ही दुसरी पण कुठली तुम्हाला आवडत असेल ती भाजी टाकू शकता. पहिले दोन्ही साईडनं असा फोल्ड मारायचा, अशी दाबून घ्यायची जरा, आणि नंतर मग अशी फोल्ड करायची चपाती हलक्या हाताने. झाला रोल तयार. आता आपला पॅन तापलेला आहे, आपण थोडंसं तेल सोडूया. अगदी बारीक ठेवलाय. अगदी किंचित तेल सोडायचं. आणि हे तयार केलेले रोल असे एक एक असा लावून घ्यायचा. गॅस मध्यम ठेवून एक 5 मिनिट दोन्ही साईडने चांगले खरपूस भाजून घेऊया आपण. आता आपले रोल चांगले खरपूस भाजलेत दोन्ही बाजूनी. थोडं थोडं तेल सोडून मी भाजून घेतलेत. आता तयार आहेत, आपण काढून घेऊया खाण्यासाठी. छान लागतात. मी असे काढून घेते सगळे. आता आपले हे रोल तयार आहेत भाजी घालून केलेले चपातीचे. खाण्यासाठी खूप छान लागतात. करून पहा, आवडतील तुम्हाला. आणि व्हिडिओ माझा लाईक करा, बेल बटन दाबा. धन्यवाद.